DIO ऑफिसचे समोर जे असेल टेरेस गार्डन बनवायचे। टेरेस गार्डन असं बनवायचे जे फेकलेल्या वस्तूंनी कसं करता येतं आणि ते कंप्लीट जे हीट होतं, जे मॉस्किटो येतात, ते सगळं झाडांमुळे त्यांना पळवायचं। असे टोटल 16 व्हरायटीचं झाडं आपण यूज करणार आहे, जे नॅचरली मॉस्किटो रेपलंट्स आहेत। हे कार्यक्रम लोकांना एज्युकेट करणं आणि हे कार्यालयामध्ये असल्यामुळे लोकांना येऊन बघता पण येईल आणि ते कार्यशाळा पण घेऊ आपण, त्याची संगोपन कसं करायचं ते प्रेरणा पण आणि प्रॅक्टिस पण इथे करू शकतो। आणि लोकांचे काही प्रश्न असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतो। माझं नाव आहे विजय कुमार कट्टी। मदर डे सेलिब्रेशन आपण एक प्रोग्राम करायची, लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करायचे, त्या गोष्टीने आपण इथे जमा झाले आणि लोकांचे एक्सचेंज केले, आपले भावना व्यक्त केले आणि त्यांना निसर्गाबद्दल कसं जोडायचं ते आपल्याला एकमेकांशी डिस्कशन करू। आणि मेन म्हणजे अक्षय तृतीयेला हे प्रोग्राम चालू केले आपण। इथे आपल्याला एक टेरेस गार्डन बनवायचं। जिल्हाधिकारी कंपाऊंडमध्ये हे असलं तर। नमस्कार, आज खरं तर विश्व मातृदिन आहे। विश्व मातृदिन ही संकल्पना म्हणजे आपण आपल्या आईसाठी आपलं ऋण व्यक्त करणं, आपल्या संवेदना व्यक्त करणं, आपले भाव व्यक्त करणं। जसं आपण आईसाठी सगळं करतो तर ज्याच्यामुळे आपण आहोत अशा निसर्गाचंही आपण देणं लागतो आणि या निसर्गाला आदरांजली म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम आपण जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आयोजित केला होता। यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ विजयकुमार कट्टी सर, विद्याधर वालावलकरजी, महेंद्र मोनोजी आणि ठाणे पत्रकार संघ आणि ठाणे दैनिक शहर पत्रकार संघ यांच्याबरोबर आणि ठाणे महानगरपालिकेबरोबर आम्ही हा संयुक्त उपक्रम केला। यामध्ये अनेक पत्रकार उपस्थित होते आणि पर्यावरणावर काम करणारे जे आपले अनेक स्वतःहून काम करणारे काही कार्यकर्ते पण आहेत, काही पदाधिकारी पण आहेत, सामाजिक संस्था आहेत। या सर्वांनी मिळून आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी आपण पर्यावरण रक्षणासाठी आणि त्याचबरोबर टेरेस गार्डनसारख्या संकल्पना खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम एक संकल्प म्हणून आपण आयोजित केला होता। एक्झॅक्टली आपण जे माझ्या या बॅकग्राऊंडमध्ये बघताय, या ऑफिसचं जे टेरेस आहे जिल्हा माहिती कार्यालय, जे प्रसारमाध्यम, शासन आणि जनता यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम करतं, सुरुवात आम्ही इथूनच करत आहोत। पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी एक सुंदरसं टेरेस गार्डन झालेलं दिसेल।